हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत पनीर पुलाव। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे दावत बासमती राईस घेतलाय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता। इथे मी सुहानाचा 10 रुपये वाला बिर्याणी मसाला घेतलाय। 3 टोमॅटो आणि 6 ते 7 कांदे कट करून घेतलेत। 2 बटाटे, सोयाबीन आणि हिरवे वाटाणे धुवून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्या। मी काजू आणि मनुके घेतलेत। त्यानंतर आपल्याला पनीर स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं आहे। तांदूळ मी 30 मिनिट अगोदर भिजायला ठेवले होते आणि आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालून मी ते शिजायला ठेवलेत। तांदूळ शिजवून होईपर्यंत मी कांदा तळून घेतलाय। कांदा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। पनीर सुद्धा तसाच आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि शेवटी इथे मी बटाटे सुद्धा तळून घेतलेत आणि अशा प्रकारे इथे आपला कांदा, पनीर आणि बटाटा तळून रेडी आहेत। इथे शिजलेले तांदूळ मी गाळून घेतलेत। कुकर गॅसवर ठेवून 2 चमचे तेल घालायचे आणि तेलामध्ये सोयाबीन आणि हिरवे वाटाणे फ्राय करायचे। आता मी यात चवीप्रमाणे मीठ घातले। मीठ तुम्ही बघून ॲड करा, कारण तांदूळ शिजवताना सुद्धा आपण मीठ ॲड केलं होतं। आता मी यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केली आहे आणि हे सगळं आपल्याला लाल होईपर्यंत फ्राय करायचं आहे। आता मी यामध्ये टोमॅटो ॲड केलंय आणि त्याचप्रमाणे आपल्याला 2 टेबलस्पून दही ॲड करायची आहे। दही आपल्याला थोडीच ॲड करायची आहे, कारण आपण टोमॅटो सुद्धा घातलेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे मी सुहानाचा बिर्याणी मसाला ॲड करते आणि सर्व मसाला मस्तपैकी मिक्स करून घेतलाय। त्यानंतर इथे मी काजू आणि मनुके ॲड केलेत आणि आपण शिजवून घेतलेला राईस टाकलाय। राईस आपल्याला कुकरमध्ये सगळीकडे पसरून घ्यायचा आहे। त्यानंतर तळलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर परत एक राईसचं लेयर लावून मी त्यामध्ये तळलेलं पनीर आणि बटाटा ॲड केलाय आणि आता कुकर गॅसवर ठेवून आपल्याला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि इथे आपला पनीर राईस रेडी आहे। एकदम टेस्टी लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू, बाय बाय।